महाराष्ट्र केसरी बीड जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेची कुस्ती स्पर्धेसाठी जी निवड चाचणी आहे ती परळी तालुक्यातील तपोवन या ठिकाणी सध्या कुस्त्या ह्या संपन्न होत आहेत आणि त्याचं अध्यक्षपद हे माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्याकडे आहे। ते सध्या आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत संवाद साधणार आहेत। साहेब, या ठिकाणी आपल्या हस्ते महाराष्ट्र केसरी बीड जिल्हा निवड चाचणीची जी कुस्ती स्पर्धा आहे त्या आपण अध्यक्ष आहेत आणि आपल्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। मी गेली 2 वर्षापासून बीड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि आता या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। स्पर्धा चालू आहेत। जवळपास 150पेक्षा जास्त मल्लांनी भाग घेतलेला आहे। ही बीड जिल्ह्याची कुस्ती परंपरा फार चांगली आहे। बीड जिल्ह्यात अनेक व्यायामशाळा आहेत। खोकरमोला संभाजी मिसाळे चांगली व्यायामशाळा चालवतात। राहण्याची त्यांनी सोय केलेली आहे। त्यामुळे आष्टीला पण अनेक व्यायामशाळा आहेत, परळीला आहेत आणि एकूणच बीड जिल्हा हा कुस्तीचं माहेरघर आहे। आपण पाहतो भारताच्या संघामध्ये बीड जिल्ह्यातले आत्ता सध्या 3 मल्ल आहेत। याशिवाय राहुल आवारेने गोल्ड मेडल मिळवलं, तो आता DYSP झालेला आहे। अनेक मुलं मिलिटरीमध्ये भरती झालेले आहेत, पोलीसमध्ये भरती झालेले आहेत। एकूणच कुस्ती क्षेत्रामध्ये जर प्रावीण्य मिळवलं तर मुलांना स्वतःचं भावी जीवन करिअर घडण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होतो। आणि म्हणून तपोवन या गावामध्ये शंकरांना कराड, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे कुटुंब या सर्वांनी चांगलीच मेहनत घेतलेली आहे आणि चांगलं मैदान बनवलेले आहेत। खूप मल्ल आलेले या ठिकाणी आपण देखील तरुणपणामध्ये एक मल्ल म्हणून, एक पैलवान म्हणून आपण देखील मैदान गाजवलेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? मी महाराष्ट्राच्या कुस्ती संघात होतो। शिवाय मी पुणे विद्यापीठाचा कप्तान होतो कुस्तीचा। मी नॅशनल प्लेअर अनेक ठिकाणी मी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि माझी थिएटरला तिकीट लावून पण कुस्ती झाली, सातारा, अहमदनगर। त्यामुळं मला कुस्तीचं लहानपणापासून आवड आहे। आमच्या कुटुंब, वडील, आजोबा सगळे पैलवान असल्यामुळं मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना कुस्तीचा सराव मी चालू ठेवला होता। या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कुस्तीचं प्रमाण वाढावं, जास्तीत जास्त मुलं या मल्ल व्हावेत, त्याचा खुराक चांगला त्यांना मिळावा, यासाठी काय आपले विशेष प्रयत्न असतात? नाही, आमचे भरपूर प्रयत्न चालू आहेत। आम्ही तालमीत येणाऱ्या मुलांना क्विंटलनी बदाम आणतो, 2 क्विंटल 4 क्विंटलनी तूप आणून त्यांना खायला देतो। तर मुलांची तयारी चांगली आहे, त्यांना आहार चांगला मिळतोय, पालकही चांगले लक्ष घालत आहेत आणि म्हणूनच आपल्या जिल्ह्यात खूप मल्ल तयार झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कुठेतरी आपला बीड जिल्हा कमी पडतोय, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त तिथं व्यायामशाळा आहे, जास्त तिथं मुलं घडत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मुलं आपल्या व्यायामशाळेत आहेत। हैदराबादचे मुलं आंध्र केसरी आपल्या व्यायामशाळेत असतो। अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरचे मुलं आपल्या शाळेत आहेत, व्यायामशाळेत। पुण्याचे आहेत, नाशिकचे आहेत। पश्चिम महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातले मुलं आपल्या व्यायामशाळेमध्ये येऊन सराव करतात। आपल्याकडं महाराष्ट्र केसरी या ठिकाणी घडलेले आहेत, पण येणाऱ्या काळात देखील आणखी महाराष्ट्र केसरी घडावे। पूर्वी 2 महाराष्ट्र केसरी होऊन गेलेत आपल्या जिल्ह्यात, शिवाजी केकान, सईद चाऊस, आणि भविष्यात जो महाराष्ट्र केसरी होईल त्याच्यासाठी बीड जिल्हा कुस्तीगीर संघाने म्हणजे आम्ही एक थार गाडी बक्षीस जाहीर केलेली आहे। माझी आशा आहे की कुठल्या तरी बीड जिल्ह्यातल्या मल्लांनी ही थार गाडी जिंकावी आणि राज्यामध्ये नाव कमवावं। मल्लांना काय आव्हान असेल? मल्लांनी खूप सराव करावा, रेग्युलर व्यायाम करावा, चांगला आहार घ्यावा, स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आपलं करिअर घडवावं, असं माझं आव्हान आहे। बघा, तर हे होते या ठिकाणी निश्चित माजी आमदार भीमरावजी धोंडे। मल्लांनी चांगला या ठिकाणी आहार घ्यावा, चांगली मेहनत करावी आणि महाराष्ट्र केसरीपर्यंत जावेत, चांगल्या नोकरीवर जावेत, असं आव्हान माजी आमदार भीमरावजी धोंडे यांनी केले आहे। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल।